नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती श्री समरजित घाडगे साहेब हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथून सहभागी झालेले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश होत आहे श्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये. परंतु त्यांची मी माध्यमाला त्यांनी दिलेली मुलाखत, प्रतिक्रिया ह्या सगळ्या बघितल्यानंतर मला एक गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटली आणि ती समजून घेण्यासाठीच आपण त्यांना निमंत्रित केलंय. एक म्हणजे महाराष्ट्रात, समरजितजी तुमचं एकतर एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. असं आहे की महाराष्ट्राची एक बॅटल लाईन आता ड्रॉ झालेली आहे. एक म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती, अशी ती बॅटल लाईन क्लिअर आहे. तुमच्यासारख्या नेत्यांची अडचण मला अशी वाटली की तुमचं वैयक्तिक नातं श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचं महाराष्ट्राला माहिती आहे, पण तुमच्यासमोरचे पर्याय पण फार कमी आहेत. कारण तुम्हाला 10 वर्षापासून तुमचा प्रयत्न सुरूच आहे. मागची विधानसभा तुम्ही लढली, लोकसभा पण लढायला तुम्ही इच्छुक होते. सो ही जी बॅटल लाईन आहे, ही बॅटल लाईन एकदा ड्रॉ झाल्यानंतर तुमच्यासह ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यात काही गैर नाहीये, अशा सगळ्या मंडळींची अडचण होणार आहे जी तुमची झालेली असं तुम्हाला वाटतं. पर्याय नव्हता आणि म्हणून तुम्हाला महाविकास आघाडी हा पर्याय शोधावा लागला. मागच्या 8 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केलंय. आपण जे बोलला बरोबर आहे. फक्त एक दुरुस्ती करतो, लोकसभेला मी बिलकुल इच्छुक नव्हतो. आय विल जस्ट करेक्ट दॅट. मी भारतीय जनता पार्टीमध्ये एकाच गोष्टीसाठी आलो होतो की कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेला मी परवा जे स्लोगन दिलं की पुन्हा स्वराज्य मला निर्माण करायचंय, एक डेव्हलपमेंटची विजन घेऊन. कारण हे शाहू महाराजांची बर्थ प्लेस आहे आणि हे माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे की आज आपण बघा की कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर फार कमी लोकांना माहिती आहे की शाहू महाराज कागलचे आहेत. ही आयडेंटिटी जी आहे ही मला निर्माण करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये हा प्रवेश केला होता. दुर्दैवाने 19 मध्ये युतीच्या सीट शेअरिंगमध्ये मला अपक्ष उभारायला लागलं. काही मतांमध्ये माझा पराजय झाला आणि आता अजितदादा परत येता आल्यानंतर तीच परिस्थिती होती. आणि त्याच्यामुळं जे माझं ओव्हरऑल विजन आहे की कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेला आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं आहे आणि त्या विजनसाठी असं तर नाही मी माझा पक्ष काही सोडलं. पक्षाकडे बेसिकली ते ऑपॉर्च्युनिटीज नव्हती आणि त्याच्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे विजन साकार करण्यासाठी पवार साहेब आणि आम्ही एकत्र आलो. म्हणजे राजकीय अपरिहार्यता होती हे तुम्ही एका अर्थाने मान्यच करताय की ती पर्यायच नव्हता, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होईल. हाच तर माझा पहिला प्रश्न होता. मी बाकींच्याबद्दल काही बोलू शकत नाही, मी माझ्याबद्दलच बोलू शकीन. आणि त्यामुळं या विजनला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला पॉलिटिकल बॅकिंग आणि पॉलिटिकल एक प्लॅटफॉर्म हा लागतोच आणि त्याच्यामुळे पवार साहेबांकडे जायचा हा निर्णय आपण घेतला. माझा हाच प्रश्न होता समरजितजी की तेव्हा तुम्ही जेव्हा हा निर्णय घेतला त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी किंवा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी तुम्ही काही चर्चा केली? मी लोकसभेनंतर मला हा निर्णय घ्यावा लागेल हे बऱ्याच वेळा मी हे विषय देवेंजींवर बोललेलो आहे आणि जेव्हा हा निर्णय झाला मी स्वतः मुंबईला जाऊन देवेंजींना हे विषय क्लिअर केले. मला हा निर्णय घ्यावा लागेल आणि आपले वैयक्तिक संबंध एका बाजूला, पण कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेसाठी मला हा निर्णय मी घेतला आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या वरिष्ठांना हा विषय सांगून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय. व्हॉट वॉज हिज इनिशियल रिॲक्शन तुम्ही जेव्हा त्यांनाही सांगितलं? राजकीय नेता म्हणून म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्यांनी विनंती केली की आपण जाऊ नका, पण मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुम्ही राजकीय नेता म्हणून बघू नका, माझ्या थोरल्या भावासारखं तुमच्या धाकट्या भावाला जे विजन अचीव्ह करायचं आहे ते करण्याची स्वायत्ता तुम्ही द्या, असं भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. त्यांनी मान्यता दिली? ते काय पुढे बोलू शकले नाहीत. कारण मी यासाठी म्हटलं की विधान परिषद हा एक ऑप्शन तुमच्यासाठी होता अशी चर्चा आहे. मी विधान परिषदमध्ये कधीच इंटरेस्टेड नव्हतो. मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातून आहे. मी जनतेतूनच निवडून तिथं येणार. मला कुठेही विधान परिषदमध्ये इंटरेस्ट नव्हता. हे मी पक्षाला डे 1 पासून क्लिअर केलेलं आहे. मला विधान परिषद घ्यायची असती तर 2018 मध्ये पण घेतली असती. मी विधानसभेला लढवायला आलो आहे. याच कमिटमेंट्सवर मी भाजपमध्ये आलो होतो आणि मला कुठल्याही बॅकडोर एंट्री करून विधान भवनात जायचं नाही. राईट. मी हा प्रश्न यासाठी थोड्या विस्ताराने घेतला की मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांची मुलाखत केली आणि तेव्हा ते असं मला म्हणाले होते की पश्चिम महाराष्ट्रातली सहकारी चळवळ ही किती महत्वाची हे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी 14 ते 19 या दरम्यान तुमच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि सत्ता जाईल
किंवा सत्तेत संधी मिळत नाही असं लक्षात आलं की यातली बरीचशी मंडळी ही पुन्हा पक्ष सोडून जातील. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यासाठीच परत गेलेले आहात, कारण गेली 10 वर्ष तुमचा तो लढा सुरू आहे. ह्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यात तथ्य किती वाटतं? कारण इकडे इंदापूरमध्ये पण तशाच गोष्टी. एक भारतीय जनता पार्टीमध्ये स्पेस तेव्हा झाली होती आणि मला आमदारकी लढवून कागलच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला. 19 मध्ये पण मी अपक्ष उभा झालो, मी पराजित झालो, त्याचं नुकसान विधानसभेला झालं. आता परत मी अपक्ष उभा राहायचं आणि त्याच्यामुळं माझं डे वन पासून भूमिका क्लिअर आहे आणि त्या भूमिकेला अचीव करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. बाकीच्या लोकांबद्दल हर्षवर्धन पाटील साहेब जे काय आपण नावं घेतली, तर बेसिकली आय कॅनॉट टॉक ऑन बिहाफ ऑफ एनीबडी एल्स. आय थिंक अधिक आपण त्यांना विचारलं तर बरं होईल. मी त्यांना विचारेन, पण मी हा 2 प्रश्न याच्यावरती विचारणारच आहे, कारण त्यात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य पातळीवरती केंद्रीय नेतृत्वाने थोडंसं खच्चीकरण केलं आणि त्यातनं त्यांच्याकडे स्वायत्ता राहिली नाही, म्हणूनच अजित पवार यांना बरोबर घ्यावं लागलं अशी ही चर्चा आहे. या तथ्य असं तुम्हाला वाटतं? रिअली हॅव नो आयडिया अँड आय नॉट लाईक टू कमेंट एनिथिंग ऑन दॅट. कारण ते तुमच्या निर्णयाशी निगडीत आहे म्हणून. कारण अजित पवार यांना नसतं घेतलं तर तुम्हालाही माहिती आहे की बॅटल लाईन वॉज रिअली फ्री फॉर यू. माझ्या त्याचे काही कमेंट्स नाही, पण माझ्या मतदारसंघाबाबतीत ते प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. ओके. आणखीन एक प्रश्न ह्याच्याशी निगडीत. देवेंद्र फडणवीस यांचं राज्य पातळीवरचं महत्व मधल्या काही काळामध्ये कमी झालंय भाजपा अंतर्गत असं तुम्हाला वाटतं? माझा आता भारतीय जनता पार्टीचा राजकीय विषय आता संपलेला आहे. माझं वर्तमान आता मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आता परवा प्रवेश करतोय. सो थोडंसं भाजपच्या मध्ये काय चाललंय आणि कसं चाललंय या गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही. नाही, थोडा नकारात्मक वाटेल तुम्हाला हा प्रश्न, कारण तुमचे नाही, वडील काँग्रेस. नाही, हा नाही, पुढचा प्रश्न नकारात्मक यासाठी वाटेल की तुमचे वडील काँग्रेस विचारधाराचे होते. त्यांनी शिवसेनेकडनंही खासदारकीचा प्रयत्न केला होता. तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहात. आता जेव्हा प्रत्यक्षात विधानसभेला प्रचाराचा मुहूर्त होईल आणि मग तुम्ही प्रचाराला जाल, तेव्हा आयडिओलॉजी ऍज सच म्हणून काही प्रश्न तुम्हाला लोक विचारतील? लोकांनीच हा निर्णय घेऊन मला सांगितलं होतं की हा तुतारीचा निर्णय तुम्ही आता घ्यायला पाहिजे. सो जनतेतून हे निर्णय विचार करून मी हा निर्णय घेतलाय. सो मला फार जनतेला काय कन्व्हिन्स करायला काय आवश्यकता नाही. व्हेरी ट्रू. शरद पवार साहेब हे कुठल्याही अशा पक्षप्रवेशाला गेले नाहीत असं तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हणालात, आणि ते मात्र तुमच्या पक्षप्रवेशाला येत आहेत. यातच तुमचं महत्व अधोरेखित होतंय असं मला वाटतं. आदरणीय पवार साहेबांना कागलचं महत्व माहिती आहे. हम्म. मी त्याचा आवर्जून उल्लेख करतो की आज पालकमंत्री साहेब एक अल्पसंख्याक समाजातून असून, मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असून त्यांना पवार साहेबांनी संधी दिली. कारण पवार साहेबांना माहिती आहे की कागल ही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. इट्स अ बर्थ प्लेस ऑफ शाहू महाराज. आणि शाहू महाराजांच्या जागेमधून एक मायनॉरिटी कम्युनिटीमधून माणूस मंत्री, आमदार आणि मंत्री होतो, हे पुरोगामीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. त्या हिशोबानेच, त्या अँगलनीच त्यांनी ही संधी माननीय मुश्रीफ साहेबांना दिली. पण मागच्या 25 वर्षामध्ये जे त्यांनी राज्य चालवलं, जे काम केलं, त्याच्यामध्ये कुठेही पुरोगामी विचाराला त्यांनी पुढे नाही केलं. मी नेहमी म्हणतो की 25 वर्षामध्ये मला कधी वाटत नाही की मुश्रीफ साहेबांनी कधी असा उल्लेख केलेला आहे राज्य पातळीवर की मी अशा मतदारसंघातून येतो जिथं शाहू महाराजांचा जन्म झाला. नेव्हर. यू कॅन गो बॅक. कधी त्यांनी हा उल्लेख केला नाही. कधी त्यांनी कागलला आणि शाहू महाराजांना रिलेट केलं नाही. आणि त्याच्यामुळं आज ते कागलला ह्यासाठी येत आहेत कारण समर्जित घाटगेपेक्षा ती शाहू महाराजांची बर्थ प्लेस आहे, शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. आणि ती गोष्ट आणि ज्या घराण्यातून मी आहे, ही गोष्ट पवार साहेबांसाठी फार महत्वाची आहे. अँड आय हॅव व्हेरी रिस्पेक्ट फॉर दॅट. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शाहू महाराजांची लिगसी ही मुश्रीफांनी महाराष्ट्रात सांगितलीच नाही. मी परत म्हणतो, 25 वर्षाच्या त्यांच्या काळामध्ये हे मार्केट त्यांनी केलं का? त्यांच्या भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख नेहमी आला, पण शाहू महाराज हे कागलमधले आहेत आणि त्याच्यामधून मी आमदार होतो असा रेफरन्स त्यांनी 25 वर्षामध्ये कधीच नाही केला. कारण मी परत म्हणतो, कोल्हापूरच्या बाहेर गेल्यानंतर किती लोकांना माहिती आहे शाहू महाराज कागलचे आहेत.
एवढी मंत्रिपदं मिळाल्यानंतर मी त्यांच्या जागेवर असतो तर आतापर्यंत हे नाव पूर्ण देशभरात मी पोहोचलो असतं आणि कागलचं नाव मोठं करायला शाहू महाराजांची बर्थ प्लेस ही आयडेंटिटी निर्माण करूच दिली नाही, हे स्पष्ट माझं मत आहे. आणि पण माझ्या असं त्यांनी का केलं असावं? असं त्यांनी का केलं असावं? बेसिकली एवढ्या वर्षामध्ये ही आयडेंटिटी जर अटॅच झाली तर त्यांचं बेसिक जे राजकारण चालू आहे, सेंट्रलाइज राजकारण जे चालू आहे, त्याला कुठंतरी दगाफटका पडेल ह्याचं होईल. मला असं वाटतं की यावर एक वेगळा सेशन पण आपण घेऊ शकू, त्याच्यावर मी अधिक त्याच्यावर बोलीन. आणि ते जर आयडेंटिटी अटॅच झाली तर माझं मत आहे त्यांचं जे वैयक्तिक राजकारण जे चालू आहे त्याला कुठेतरी धक्का बसला असता. हे असं तर नाही ना की यशवंतरावांनी सुद्धा राजकारणामध्ये राजघराण्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं. काही काळ श्री शरद पवार यांनीही तो प्रयत्न केला आणि नंतर मात्र राजघराण्याची जी लिगसी आहे ते पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्यात गोपीनाथराव मुंडे यांच्या काळामध्ये पुन्हा महाराष्ट्रानं पाहायला सुरुवात केली. ते कारण नसावं ना की लोकातला जो ऍक्सेप्टन्स आहे राजघराण्याला तो राजकारणाच्या माध्यमातून अधिक एस्टॅब्लिश होऊ नये आणि तो लोकशाहीमध्ये सुद्धा राजघराणी दिसतात असं होऊ नये, असं जे यशवंतरावाचं राजकारण होतं तेच मुश्रीफांनी केलं. मुश्रीफांचं राजकारण असं होतं की बेसिकली त्या राजकारणामध्ये राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं नाव आपण आयडेंटिटी आपण घेतली असती तर एक मूल्यांकन झालं असतं की ज्या ज्या गोष्टींमध्ये शाहू महाराजांनी काम केलं ते प्रत्येक क्षेत्रामध्ये कागल मागे आहे. ओके. साधं गणित घेतो, साधं गोष्ट एज्युकेशन हम्म. साठी शाहू महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतले आणि कागलमध्ये मुश्रीफ साहेबांना एवढी आज मंत्रिपद होऊन सुद्धा आज कागल विधानसभेमध्ये शाळा पूर्ण 100% डिजिटलाइज नाही. हम्म. सिम्पल थिंग, दे नॉट डिजिटलाइज्ड. आज कागल आरोग्यासाठी शाहू महाराजांनी प्रचंड मोठे निर्णय आणि त्यावेळी प्लेगच्या काळामध्ये प्लॅनिंग केलं. आज मुश्रीफ साहेबचं जे काय मेडिकल आरोग्य दूत म्हणून त्यांना बोललं जातं, महाडॉक्टर बोललं जातं, पण आजही त्यांच्या भाषणामध्ये 25 वर्षानंतर तुम्हाला पेशंट्स पुन्हा मुंबईला पाठवायला उल्लेख करावा लागतो. दॅट इज द बेसिक थिंग की आपले जे मेडिकल बेसिक आरोग्य केंद्र आणि सीपीआर जे कागल विधानसभेमध्ये आहेत ते अजून डेव्हलप नाही आहेत. शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम केलं होतं तसं कागल डेव्हलप झालं नाही याचं आत्मचिंतन झालं असतं. त्यासाठी हे आयडेंटिटी कधी अटॅच होती नाही. ओके. पण त्यांनी एक एक मान्य कराल तुम्ही की त्यांनी स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी, म्हणजे मी अल्पसंख्याक आहे असं कधी म्हटलं नाही आणि अर्थात कागलच्या लोकांनी सुद्धा त्यांना ते अल्पसंख्याक आहेत म्हणून कधी नाकारलं नाही. कदाचित तुमच्यासारखा पर्याय नव्हता असं काही होतं की एवढ्या वर्ष त्यांचा तिथे राजकीय अस्तित्व आणि आताही पुढे ते तुमच्यासमोरचे एक साहेबांचं सॉरी युअर सेइंग सॉरी. हा, ते पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेवढेच तगडे प्रतिस्पर्धी असणार आहेत. एक आहे की आज मी जिथं कुठं आहे, मी जिथं कुठं पोचलो, बऱ्याच लोकांचा आशीर्वाद आणि आपल्या गुरूंचा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आहोत. आज मुश्रीफ साहेब जिथं कुठं पोचले ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने. त्यांनी जे पाठबळ दिलं, त्यांनी जे बॅकिंग दिलं, तो प्लॅटफॉर्म त्यांना मिळत गेला आणि त्याच्यामुळं 5 वेळा ते आमदार झाले, कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या पाठीशी होते. आणि त्याच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना त्यांनी ऐनवेळी सोडून पार्टी बदलली आणि हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. ही पहिली इलेक्शन आहे जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या पाठीशी ते नाही. ही पहिली इलेक्शन आहे. तर पण ह्याचा बराचसा दोषारोप हा भारतीय जनता पार्टीवरती पण दिला जातो की त्यांनी पवार साहेबांचा पक्ष फोडला वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा वापर करून, म्हणजे हसन मुश्रीफांची ईडी चौकशी. ते म्हणतात की त्याच्यामध्ये माझं काय नाही, मी इनोसेंट आहे. मग ईडीच्या भीतीपोटी पार्टी बदलायची आवश्यकता का झाली? कोर्टामध्ये केसेस आहेत. मी नेहमी माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना आरोपी म्हटले. मी त्यांना गुन्हेगार हा शब्द कधी वापरलाच नाही. ओके. माझ्या प्रत्येक प्रेसमध्ये इज अक्युज्ड हा शब्द मी नेहमी वापरला. अलेज्ड हा, अलेज्ड वापरला की सरळ अक्यूज म्हणाला तुम्ही? इज अक्युज्ड, ही इज अलेज्ड ऑफ दीज करप्शन चार्जेस. ओके. हे मी स्पष्टपणे बोलले. आय नेव्हर सेड ही इज कन्व्हिक्टेड और ते गुन्हेगार आहेत. मी कधीच हा शब्द वापरला नाही. पण आज जेव्हा त्यांनी ईडीच्या भीतीपोटी हा स्विचओव्हर केला तर मला वाटतं गुन्हेगाराच्या कटकरेमध्ये त्यांनी स्वतःलाच घेऊन गेलेत ना. मी आणि काही बोलायची आवश्यकताच नाही. सो हाऊ करप्ट ही इज? ते येत्या काळामध्ये जनताच त्याचं उत्तर देतील.
नाही, मी तुम्हाला या टर्म्समध्ये विचारतो की ह्या संदर्भातले अनेक तपशील बाहेर आलेले आहेत, जिल्हा बँकेच्या संदर्भात असतील, त्यांच्या साखर कारखान्याच्या संदर्भात असतील, आणि हे प्रचाराचे मुद्दे पण होणार आहेत आणि ते पब्लिक डोमेनमध्ये पण आहे. पण तुम्ही जेव्हा त्याचं विश्लेषण करता ऍज अ सीए म्हणून, तेव्हा तुम्हाला हाऊ डू यू अंडरस्टँड की हाऊ करप्ट ही इज? मी योग्य वेळी ते सगळे खुलासा करत जाईल. अच्छा, तुम्ही पुरावे जमा करताय. हे जमा आहेत. मी बरेच करून ठेवले होते. ओके. योग्य वेळी मी आणि जयंत पाटील साहेब किंवा पक्षाचे लोक योग्य वेळी त्या गोष्टीवर आम्ही बोलू. ओके. उच्च विद्याविभूषित कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आणि व्यवसायाने सीए असलेले समरजित घाटगे यांच्याकडे आपल्या मतदारसंघासाठी व्हिजन काय की जे तुमच्या प्रतिस्पर्ध्याने केलेलं नाही, आणि पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला लोक बघतील तेव्हा कदाचित हे प्रश्न विचारतील की तुम्ही हे व्हिजन दिलं होतं आम्हाला 2024ला? कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेसाठी मेनली 4 to 5 सेक्टर्समध्ये आपल्याला एक लॉंग टर्म किंवा शाश्वत आणि प्रॉपर बेस असलेलं डेव्हलपमेंट करायचं आहे. एज्युकेशन माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी असेल, कारण तुम्ही जर बघितलं तर आपले मॅक्झिमम मेरिटमध्ये मुलं जी येतात ते ग्रामीण भागामधून येतात. ग्रामीण भागामधून जी मुलं येतात ना, त्याचं कौतुक हे आहे की ते कुठलेही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस का प्रायव्हेट ट्युशन्स न घेता हे मेरिटमध्ये येतात. हे आपण ग्रामीण भागामध्ये, त्याच्यामध्ये ग्रामीण भागामधले सगळ्या जिल्हा परिषद शाळेमधले जे शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, ते मुख्याध्यापक आहेत, त्यांचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे. आणि मी त्याचं एक माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्कूल डिजिटलायझेशन एक मोहीम सुरू केली होती की ओके. माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे काही क्लासरूम्स आहेत त्यांचं डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे. मोर दॅन 150 क्लासरूम्स आम्ही डिजिटलायझेशन केले. येत्या काळामध्ये लोकांनी मला आमदारकीची संधी मिळाली लोकांकडून, तर येत्या काळामध्ये माझं टार्गेट आहे की पहिल्या 5 वर्षामध्ये किमान 35 to 40% जे माझे क्लासरूम्स आहेत, टोटल मतदारसंघातले क्लासरूम्स हे डिजिटलायझेशन करायचं एक मोहीम आहे. चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळं बऱ्याच कॉर्पोरेटशी बोलून CSR फंड आणि हे आपण डायव्हर्ट करू शकू, फार गरजेचं आहे. दुसरं, आरोग्याच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आपल्या कागल गडिंग्लज उत्तर विधानसभामध्ये सामान्य माणूस जास्त करून CPR किंवा आरोग्य केंद्रामध्ये जातो. आज त्या CPR आणि आरोग्य केंद्राची अवस्था बघितली, त्या अंडर इक्विप्ड, अंडर स्टाफ्ड. मी कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचं बोलतोय. यासाठी आपल्याला हे आरोग्य केंद्र आहे, त्यांना प्रॉपर फंड आणून प्रॉपर, तर कागलमध्ये डायलिसिस सेंटर नाहीये. कॅन यू बिलीव्ह इट? कागलमध्ये डायलिसिस सेंटर नाही. लोकांना कुठंतरी कनेरी मठावर किंवा निप्पाणीला जावं लागतं किंवा ऑल द वे टू कोल्हापूर जावं लागतं आणि बऱ्याच लोकांचे हाल होतात. ओके. त्याच्यामुळं मेडिकल फॅसिलिटीज जे आहेत हे आपल्याला प्रॉपरली इक्विप करून बेसिक स्ट्रक्चर आपण पुरवलं पाहिजे. कितीही म्हणा, आपले CPR आणि आरोग्य केंद्रामध्ये लोक जातात. आता साधी गोष्ट आहे की आपल्या सगळ्या आरोग्य केंद्रामध्ये लेडीज टॉयलेटच अजून प्रॉपर नाहीये. हे ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आपण पुरवलं पाहिजे. पहिल्या माझ्या 5 वर्षामध्ये लोकांनी संधी दिल्यानंतर हे जे आरोग्य केंद्र आहेत त्यांना बेसिक फॅसिलिटीज की एका प्रायव्हेट कॉलेज हॉस्पिटलमध्ये जे फॅसिलिटीज आहेत त्यापर्यंत आपण ते पोहोचवलं पाहिजे. आणि प्रॉपर स्टाफिंग, वेदर स्टाफ आपण आउटसोर्स पण करून घेतला, हे जे आपण गोष्टी केल्या तर मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपल्याला उपयोग होईल. तिसरं, जसं आपण MIDC कडे बघतो, आपण रोजगारकडे जसं बघतो तसंच आपले मराठी मुलं व्यवसायामध्ये उतरली पाहिजे. राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या मार्फत आपण राज्यामध्ये 1 क्रमांकला आहोत की गिव्हिंग द मॅक्झिमम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे लोन्स. 150 कोटीचे लोन्सचा टप्पा पार केलेला आहे. कालच आमच्या संचालक मंडळाचा सत्कार नरेंद्र पाटील साहेबांनी केला. म्हणजे तुम्ही आमचे टोटल लोन्स बघितले, त्याचे 37% लोन्स आज अण्णासाहेब पाटीलमध्ये आहेत. 150 कोटीच्या लोन्स पैकी 132 कोटी लोन्स असे आहे की फर्स्ट टाइम बिझनेस आहे. बरोबर. MIDC मध्ये बरेच युनिट्स, म्हणजे वेदर इट इज टाटा मोटर्स और फोर्स और वेदर इट इज टोयोटा, जागा बघून गेले होते. बट ओके. जे काय ऍटमॉस्फिअर 5 स्टार MIDC मध्ये तयार झालं, दुर्दैवाने ते युनिट्स इथं आली नाहीत. हे जेव्हा युनिट्स भविष्य काळामध्ये आणायला आपण यशस्वी राहिलो, फक्त रोजगार म्हणून आपण तिथे बघू शकत नाही. जे अँसिलरी बिझनेसेस तयार होतात राईट, ते लोकलच तयार होतात. जसं अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून आपण कर्ज दिले, माझं येत्या काळामध्ये माझ्या बँकच्या माध्यमातून MSME नावाचं जे खातं आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, त्याच्यावर टायअप करून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण व्यवसाय उभा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे करणार आहे. गडिंग्लजमध्ये पण एक MIDC आहे विच इज नॉट गॉट डेव्हलप्ड. त्याच्यामध्ये अजूनही काही प्लॉट्स वेकेंट आहेत, त्यामध्येही आपल्याला डेव्हलपमेंट करायचे पॉईंट ऑफ व्ह्यू प्रॉपर कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर असला तर लोक येतील. कारण ते सगळे बिझनेसेस निपाणीला गेले, दे हॅव गॉन इन टू कर्नाटक
and they've bypassed it. So basically एज्युकेशन, हेल्थ आणि इंडस्ट्री हे 3 सेक्टर्स जे आहेत याच्यावर मला प्रायमरी फोकस करायचं आहे, ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि चौथा मुद्दा जे महिलांसाठी त्यांना जे पायावर उभा करायचा आहे, त्याच्यामध्ये मी जे एमएसएमईचा उल्लेख केला त्याच्या माध्यमातून कसं होतं की आपण असंख्य बचत गट आहेत पण त्यांना त्यांचा प्रोडक्ट मार्केट करायला संधी नाहीये. याच्या Right. माध्यमातून एमएसएमईच्या माध्यमातून महिलांना प्रॉपर लोन्स देऊन त्यांचे व्यवसाय उभा करणं आणि त्यांना आउटलेट तयार करून देणं. जसं एक छोटी मोहीम मी माझ्या बँकेतून केली होती की जेवढे डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा किराणमाला दुकानं आहेत ज्यांना Right. आम्ही कर्ज दिला होता, आम्ही त्यांना विनंती केली की ज्या ज्या बचत गटांना आम्ही फायनान्स दिलाय त्यांचे प्रोडक्ट्स तुम्ही कृपया करून तुमच्या डिपार्टमेंटल स्टोअर्सला डिस्प्ले करायला द्या. ओके. So that way that will become a small platform for these ladies to stand on their feet. नाही तर कसं होतं महिला सबलीकरण म्हणजे काय, इलेक्शन आली की ज्योतिबा, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर यांची ट्रिप करून आणा, झालं महिला सबलीकरण. हळदी कुंकूचा कार्यक्रम करा, झाला महिला सबलीकरण. दॅट इज नॉट द पर्पज. माझ्या पत्नीच्या राजमाता जिजाऊ संघटनेच्या मार्फत आपण मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना व्यवसाय करून त्यांच्या पायावर उभा करायचं काम केले. सो दीज आर द 4 सेक्टर्स. माझं टार्गेट राहील. नाही, हे फार तुम्ही मायक्रो लेवलला विचार केलेला आहे असं दिसतंय. पण आणखीन एक विचार तुम्ही केलाच असेल की तुमच्या ह्या पक्षांतराचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोणत्या विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? मी आता फक्त कागल विधानसभेचं बोलू शकेन. मी बाकीच्या Right. विधानसभेवर बोलणं योग्य नाहीये, कारण ते Okay. प्रत्येक विधानसभेचे उमेदवार काय आहेत आणि कुठल्या पक्षाचे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये ठरेल. त्याच्यानंतर अधिक बोललेलं बरं पडेल. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मला बरं वाटतं की वेल एज्युकेटेड मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असतात. तुम्ही तर गेली 10 वर्ष तो प्रयत्न करतात. तुमचं विजन फार क्लिअर आहे आणि अनेक गोष्टी तुम्ही एका मच्युअर पॉलिटिशियन सारख्या मांडल्यात. ज्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर द्यायची नाही त्याला यशस्वीपणे बगल पण दिलेली आहे. विशेषतः श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचे तुमचे संबंध तुम्ही शिताफाने टाळले. मी फक्त इंटरप्ट करतो आपल्याला, इफ आय मे. गो अहेड सर. मी एकदा दिल्लीमध्ये पत्रकारांशी गप्पा मारत होतो. राईट. तर ते एक टॉपिक निघाला की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय फॉर्म्युला. तर पत्रकारांनी मला सांगितलं की मीडिया समोर, ज्या राजकारणाला मीडिया समोर कसं बोललं पाहिजे आणि कधी बोललं पाहिजे हे समजलं तर ते यशस्वी होऊ शकतात. मी त्या दुरुस्ती केली की आजच्या युगामध्ये ज्या राजकीय माणसाला मीडिया समोर कधी गप बसायला पाहिजे हे जर तो शिकला तर मला वाटतं तो यशस्वी होऊ शकेल. तुम्ही मास्टर किक मिळवलेली आहे त्या आर्ट्समध्ये, कारण प्रश्न बरेचसे तुम्ही टाळलेत. पण महत्वाचं काय आहे की तुमच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ज्या बॅटल लाईनचा मी उल्लेख केला ती अत्यंत महत्वाची आहे, कारण ह्यातले अनेक महत्वाचे संदर्भ तुमच्यापासून सुरू होतील. प्रत्यक्ष जागा वाटप झाल्यानंतर आणखी बरेच वेगळे संदर्भ महाराष्ट्र बघणार आहे. आणि त्याही वेळेला मला आवडेल की तुमच्याशी मी जो पहिला प्रश्न विचारला होता तो संदर्भ पडताळून पाहिला. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढलात, कारण तुम्ही अनेक लोकांशी भेटत आहात. कालपासून आपण प्रयत्न करत होतो की तुमची मुलाखत व्हावी. थँक्यू. माझा कंटिन्युअस प्रवास होता म्हणून झालं नाही. नो प्रॉब्लेम. शुभेच्छा तुम्हाला मनपूर्वक. धन्यवाद. बाय. टेक केअर.